हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो. वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते, पण कशी बनवावी हे सुचत नाही. तर आज खूप छान डिझाईन सांगणार आहे मी तुम्हाला. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, ही जी काही डिझाईन आहे त्याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही, तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. ठीक आहे. आणि या छानशा ब्लाउज डिझाईनमुळे साडीला ब्लाउजचा खूप सुंदर असे लुक आहे. सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस. खरं तर याचा खूप छान असा मोठासा काट आहे आणि तो काट यूज करून आज आपण पानगळ्यावर खूप सुंदर अशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत. त्याचबरोबर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे हे सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावं यासाठी. तर बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजची उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्याचबरोबर इथून इकडे आपण 2.5 इंच गळा रुंदी, 2.5 इंच शोल्डर आणि अर्धा इंच मार्जिन असं टोटल 5.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. यानंतर याचा मुंडा सुद्धा 5.5 घेतला, 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून घ्यायचा आहे छातीचा 14 भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, तुम्हाला किती हवं आहे खरं तर त्यावर ते डिपेंड आहे. आणि अशा पद्धतीने मापे टाकून आपण हा बॅक पार्ट अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचं कटिंग करून घेतलेलं आहे. आणि आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. तर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन इथे तुम्ही ऍड करू शकतात. तर किती पण असं 8 असेल तर 8.5 घ्यायचा. तर इथे बघा मी 10ला मार्किंग केलेली आहे, कारण 9.5चा गळा आहे. आणि जर का तुम्हाला थोडाफार कमी हवा असेल तर तुम्ही कमीही घेऊ शकतात. आणि 2.5 इंच गळा रुंदीची आपल्याला खरं तर इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर मी मार्किंग करून घेतली. यानंतर आता पट्टीच्या सहाय्याने आपल्याला इथे हे पॉइंट जॉईन करून एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने एक बॉक्स ड्रॉ करावा लागतो. आणि तो ड्रॉ केल्यानंतर जो काही आपला मेन गळा असतो म्हणजे खरं तर त्याची आपण मग मार्किंगला स्टार्ट करत असतो. तर मी म्हटल्याप्रमाणे इथे पानगळा होता, तर ह्या पद्धतीने पानगळ्याची मार्किंग मी इथे करून घेतली. बऱ्यापैकी डीप घेतलेला आहे. तुम्हाला यापेक्षा डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकतात. आणि तो थोडासा मी इथे डार्क करून घेतलं. त्यानंतर खालच्या साईडने सुद्धा आपल्याला बघा ह्या पद्धतीने एक मार्किंग करायची आहे. आणि दोन्ही शेपच्या मध्ये 1 ते 1.5 इंच मार्जिन म्हणजे ठेवलेला आहे आपण. त्यानंतर जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. हा गळा आपण कॅनव्हास पेपर यूज न करताच बनवणार आहोत. तर पानगळा बऱ्याचदा आपल्याला बिना कॅनव्हासचा येत नाही, तर मग तुम्ही कॅनव्हास पेपर लावून सुद्धा स्टिच करू शकता. तर खालचा शेप आणि वरचा गळ्याचा मेन जो काही पानगळा होता तर तो असं दोन्हींची आपण इथे मार्किंग आणि कटिंग परफेक्ट करून घेतलेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावा लागणार आहे. त्यासाठी सगळ्यात आधी ब्लाऊजचा जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो सरळ ठेवायचा. त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवायचा आहे. आणि एक सेंटरला पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला 1-1 अशा टोटल आपल्याला इथे 3 पिना लावून घ्यायच्या आहे. तर बघा, मग मी इथे लावून घेते. आणि पिना लावल्यानंतर गळा रुंदी आपली बरोबर आहे की नाही तर ते एकदा चेक करायचं. बऱ्याचदा स्टिच करताना गळा रुंदी स्प्रेड होते आणि त्यामुळे मग शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहतात. आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत एक टीप मारून घ्यायची आहे. पुन्हा सांगते, कॅनव्हास पेपर लावून सुद्धा तुम्ही हा गळा रेडी करू शकतात. सो बघा, मग टीप मारताना अगदी व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक खरं तर आपल्याला इथे ही टीप मारून घ्यायची आहे. मार्जिन कमी जास्त होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला गळ्याचा शेप इथे येणार आहे. त्यामुळे मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक ह्या गोष्टी फॉलो करणं
खूपच गरजेचं आहे. आणि बघा मग अगदी प्रॉपर असं मी इथे टीप मारून घेतलेली आहे. यानंतर आता लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा टीप मारून घेऊयात. ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतो. कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही आणि खरं तर इथे लावायचीच नाही, कारण की याची डिझाईनच अशी आहे की इथे कमरपट्टीची गरजच नाहीये. मग अशा वेळेस ह्या स्टेपने तुम्ही कमरेचा पार्ट प्रॉपर फिनिशिंग सहित नक्कीच रेडी करू शकतात. अगदी सोपी पद्धत आहे आणि फिनिशिंग सुद्धा खूप मस्त येते. आता हे टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे कमरेच्या साईडचं, तर ते आपण इथे कट करून घेऊयात. काहीही एक्स्ट्रा ठेवायची गरज नाहीये. अगदी तंतोतंत जसं आपलं अस्तर आहे त्याप्रमाणे आपल्याला ते ठेवायचं आहे. आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. सो बघा मग आता हा आपला कट झालेला आहे आणि यानंतर आता आपल्याला गळ्याला आणि कमरेच्या खालच्या पार्टला द्यायचे आहेत छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा आणि जसा आपण शेप ड्रॉ केलेला आहे, कट केलेला आहे तो तसाच रेडी व्हावा. त्यासाठी छोटे छोटे कट्स मारणं खूप गरजेचं आहे, तरच तो प्रॉपर असा फोल्ड होतो आणि मग शेप सुद्धा आपल्याला हवा आहे तसा येतो, नाही तर मग शेप बिघडू शकतो. फक्त एवढंच आहे की कट्स मारताना ब्लाऊजला एक्स्ट्राचा कट जाता कामा नये, कारण की बऱ्याचदा तसं सुद्धा होतच असतं. आणि यानंतर आता हा पार्ट आपण सरळ करून घेऊयात. सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सरळ करायचं आहे. खूप काही इथे खेचायची आपल्याला खरं तर इथे गरज नाहीये. त्यानंतर खालचा कमरेचा पार्ट व्यवस्थित सेट करायचा आहे. गळ्याचा पार्ट सुद्धा एकदम प्रॉपर असा आपण इथे सेट करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग दाबटीप देताना आपला आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की आतला कपडा वरती दिसतो आणि आपली सगळी फिनिशिंग बिघडते. सो तसं होऊ देऊ नका, कारण की आता आपण जशी टीप मारणार आहोत त्यावर आपली गळ्याची फिनिशिंग, लुक हे सगळं डिपेंड आहे आणि आकार सुद्धा प्रॉपर येण्यासाठी ही स्टेप इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक मी खरं तर फायनली गळ्याला प्रॉपर असं दाबटीप देऊन घेतलेली आहे. बघितल्यावरच लक्षात येतंय की शेप आणि फिनिशिंग दोन्ही पण एकदम मस्त आलं. यानंतर कंटिन्यू लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग अगदी व्यवस्थित आपण इथे सुद्धा ही टीप मारून घेत आहोत. या पद्धतीने तुम्ही पण स्टिच करा, नक्कीच फिनिशिंग वगैरे छान येईल. आणि छोट्या मोठ्या फिनिशिंगच्या टिप्स मी ज्या काही संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना सांगत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करा. आता हे परफेक्ट रेडी झाल्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर हे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. आणि यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करायचं आहे आणि परफेक्ट मापाचा बॅक पार्ट खरं तर आपण इथे रेडी करून घेऊयात, कारण की मग पुढची डिझाईन बनवणं खूप गरजेचं आहे. आणि ऍक्च्युली तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की अस्तरवर आपली परफेक्ट कटिंग असते, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो जेणेकरून स्टिचिंग करणं इझी जावं यासाठी. आणि हा पार्ट प्रॉपर फिनिशिंग सहित अस्तर मेन फॅब्रिक सहित जोडला गेलेला आहे. यानंतर आता पुढचा जो काही पॅच आहे तर तो आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला काठ वापरायचा आहे. त्याचबरोबर ह्या पॅचसाठी आपल्याला कॅनव्हास पेपर सुद्धा लागणार आहे. सो मी इथे पेपर कॅनव्हास घेतलेला आहे, तर तो इथे डबल फोल्ड करून घेतला. या पद्धतीने हा कटिंगच्या वेळेस जो काही मधला पार्ट आपण म्हणजे कमरेच्या साईडचा शेपचा कट केला होता तर तोच ठेवून मार्किंग करायची आहे. तीच मार्किंग इकडच्या साईडला फेंट फेंट दिसते तर ती सुद्धा डार्क करून घ्यायची. आणि आता आपल्याला इथे द्यायचा आहे गोलाकार शेप. सो बघा ह्या पद्धतीने मग आपण इथे हा शेप ड्रॉ करून घेतला. तोच गोलाकार मार्किंग इकडनं सुद्धा करून घ्यायची आहे. आणि आता हे आपण कट करून घेऊयात. बघा तर गोलाकार शेपला फक्त पाव इंच एवढं मार्जिन ठेवायचं आहे आणि साईडनी 1 ते अर्धा इंच तुम्ही ठेवू शकता. आता ह्याच मापाचा आपल्याला काठ आणि अस्तर दोन्ही पण लागणार आहे. सो मग मी त्या अस्तर कट करून घेते आणि त्याचबरोबर इथे आपला जो काही काठ आहे ना तर तो सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात. तर बघा मग अगदी व्यवस्थित प्रॉपर मी इथे ठेवलेलं आहे हे, आणि मग एकसारखं कटिंग करायचं आहे. ठीक आहे. आता काय करायचं, आधी काठ ठेवायचा, त्यावर अस्तर आणि मग कॅनव्हास पेपर ठेवून खालची जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप मारायची. यानंतर एक्स्ट्राचं कट करायचं आणि ह्या गोलाकार शेपला आपल्याला छोटे छोटे कट सुद्धा मारून घ्यायचे आहे. तर बघा मग इथे मी कट्स मारून घेतले आणि त्यानंतर हा छोटासा पार्ट आपल्याला इथे सरळ करून घ्यायचा आहे. बघा
आणि मग जो काही गोलाकार शेप आहे तिथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप. आणि इथे सुद्धा अस्तर, कॅनव्हास पेपर वगैरे काहीही वरती दिसणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची. यानंतर कडेकडेने आपण अस्तर, काठ आणि जो काही आपला कॅनव्हास पेपर आहे तर हे सगळंच जोडून घ्यायचं आहे सिंपल अशी टीप मारून. ठीक आहे, आय होप से इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता ह्या छोट्याशा पॅचला तुम्ही एखादी लेस, मोती लेस, हँगिंग लेस काही करू शकतात किंवा हाताने सुद्धा हँगिंग्स बनवू शकतात किंवा सिंपल असंही लावू शकतात. तर बघा, ही जी काही पायपिंगवाली लेस असते हँगिंग टाईप, तर ती इथे मी घेतलेली आहे आणि ती आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. आता ही लावताना आपल्याला इथे सिंगल फूट यूज करायचं आहे, जेणेकरून हे लावताना प्रॉपर लावलं पण जाईल आणि त्याचे मनी पाईप्स वगैरे फुटणार नाही. यासाठी मग आपल्याला सिंगल फूट यूज करून ही लेस लावायची. आता ही लेस लावून झाल्यानंतर ती आपल्याला इथे हा छोटासा पॅच लावून घ्यायचा आहे काठाचा. त्यासाठी मी सेंटर पॉईंटची मार्किंग करते, म्हणजे मग दोन्हींचं सेंटर मॅच करून अगदी व्यवस्थित परफेक्ट आपल्याला लावता यावं यासाठी. सो बघा, मग मी इथे व्यवस्थित मॅच केलं आणि इथे बरोबर सेंटरला एक पिन लावते आणि मग आता हे जोडून घेऊयात. सुरुवातीला काय करायचं, डबल टिप देऊन अगदी व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे, म्हणजे तिथून शिलाई निघायला नको आणि पॅच आणि बॅक पार्ट आपला सेपरेट व्हायला नको. आणि बरोबर अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपण इथे टीप मारून हा छानसा हँगिंगवाला छोटासा पॅच इथे लावून घेतलेला आहे. ठीक आहे, आता यानंतर काय करायचं आहे, बॅक साईडला सगळ्यात आधी टक्स टाकून घेऊयात. सो सेंटर पासून 4.5 अर्धा इंच साईडला आणि उभं 4 इंचच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची आहे. दोन्ही साईडला मार्किंग केल्यानंतर बरोबर जी लाईन ड्रॉ केलेली आहे त्यावरच आपल्याला फोल्ड करून तिरका टक्स इथे टाकून घ्यायचा आहे. आणि बघा, सुरुवातीला डबल टिप द्यायची आहे, त्याचबरोबर संपूर्ण टक्सला सुद्धा डबल टिप देऊन अगदी व्यवस्थित लॉक करायचं आहे, जेणेकरून आपले टक्स लवकर खराब व्हायला नको, म्हणजेच अर्थातच ब्लाऊज सुद्धा नक्कीच लवकर खराब होणार नाही. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे टक्स टाकून घेतलेला आहे आणि फायनली प्रॉपर परफेक्ट असे दोन्ही साईडने टक्स टाकून झाले. यानंतर आता इथे आपल्याला एक लेस यूज करायची आहे, तर मी रेड आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची लेस इथे घेतलेली आहे. खरं तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात, गोल्डनही लावली तरी चालेल, पण कसं नाही, याचा काठ रेड आहे, सो त्यामुळे मग कॉन्ट्रास्ट लेसने ह्या डिझाईनला अजून सुंदर लुक येईल असं मला वाटलं, म्हणून मी ही लेस यूज केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या साडीला, काठाला किंवा डिझायनर ब्लाऊज असेल तर त्यानुसार लेस यूज करू शकतात, ब्रॉड करू शकतात, बारीकही करू शकतात, कशीही. आणि जो काही पानगळ्याचा टोक आहे तिथे आपल्याला ती लेस अगदी व्यवस्थित थोडीशी फोल्ड करून तिरकी लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळ्याचा आकार मेंटेन राहावा यासाठी. कारण बऱ्याचदा काय होतं की आपली लेस प्रॉपर लागली जात नाही आणि मग गळ्याचा शेप सगळा बिघडतो, सो तसं होऊ देऊ नका. आता बघा, गळ्याला ही लेस लावून झालेली आहे, तर ह्या लेसच्या दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असेल, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप मारायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. तर मग आपण संपूर्ण गळ्याच्या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा इथे टीप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, आता यानंतर आपल्याला हीच लेस कमरेच्या साईडला सुद्धा लावायची आहे. खरं तर इथे नाही लावली तरी चालेल किंवा आधी तुम्ही जर मोती लेस लावली असेल आधीचा पॅच लावण्याच्या आधी तरी सुद्धा चालेल, म्हणजे ते तुमच्या आवडीवर डिपेंड आहे. किंवा छान छोटीशी पाइपिंग सुद्धा तुम्ही बनवू शकतात, कॉन्ट्रास्ट कलरची सुद्धा. बट इथे मी लेस लावून घेतलेली आहे आणि बरोबर कानाकोपऱ्यावर इथे सुद्धा आपल्याला फोल्ड करायची आहे, जेणेकरून आपला जो काही शेप आहे तर तो अगदी व्यवस्थित मेंटेन राहावा खरं तर यासाठी. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की किती सुंदर असं खरं तर आपण प्रॉपर फिनिशिंग सहित बरोबर जसा शेप होता त्या शेपवर ही लेस लावून घेतलेली आहे. एक्स्ट्राची इथे कट करून घ्यायची आणि याच्या सुद्धा दुसऱ्या साईडला आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे मी नेहमी सांगत असते सेम त्याच पद्धतीने. आता इथे तर लेस ब्रॉडच आहे, तुमची जरी बारीक असली तरी सुद्धा तुम्ही दोन्ही साईडने त्याला टीप देऊन घ्यायची आहे, फिनिशिंगसाठी खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, सो बघा मग किती छान प्रॉपर पद्धतीने आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे गळ्याला आणि कमरेच्या साईडला, जसा शेप आपण कट केलेला होता बरोबर त्या शेपवर. त्यानंतर इथे आता आपल्याला नॉट लावायची आहे गळ्याला, कारण की पानगळा मटका गळा असला ना तर आपल्याला नॉट ही लावावीच लागते. तर मी रेडीमेड गोल्डन कलरची नॉट इथे घेते. एका ब्लाऊजसाठी 1 मीटर नॉट सफिशियंट असते. त्याचबरोबर आता इथे आपल्याला फॅब्रिक पासून सिंपल असे लटकन बनवून घ्यायचे आहे.
तर तुम्ही रेडीमेड लटकन बाजारात अवेलेबल असतात ते सुद्धा लावू शकतात. म्हणजे कस्टमरची जशी रिक्वायरमेंट असेल त्यावर डिपेंड आहे. जर कस्टमरला फॅब्रिकपासून बनवायची असेल तर तसंही तुम्ही इथे बनवू शकतात. आणि फॅब्रिकपासून आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीचे लटकन बनवू शकता. तर त्याचे बरेचसे व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहे. त्या चॅनलवर जाऊन तुम्ही सर्च करून नक्कीच ते लटकन डिझाईन्स बघू शकतात. पण आज सुद्धा आपण अगदी झटपट होणारे जे काही लटकन बनवणार आहोत तर त्याची पद्धत सुद्धा खूप सोपी आहे. आणि खरं तर दिसायला सुद्धा ते लटकन खूप छान दिसतं. एक रेडी झालेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा लटकन आपण इथे रेडी करून घेऊयात. मी म्हटल्याप्रमाणे पद्धत खूप सोपी आहे आणि दिसायला सुद्धा छान दिसतं. असं फुलाच्या पाकळी टाईप दिसतं. तर तुम्ही सुद्धा असं नक्कीच करू शकता. ठीक आहे. सो फायनली दोन्ही पण आपले इथे फॅब्रिक पासूनचे सिंपल झटपट तयार होणारे लटकन रेडी झाले. आणि आता बरोबर ते मॅच करत सेंटर पासून आपण इथे कट करून घेऊयात. आणि शोल्डर पासून साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला ते लावून घ्यायचे आहे. ते लावताना डबल टिप देऊन अगदी व्यवस्थित लॉक करायचं आहे, जेणेकरून आपण ते कितीही खेचले कितीही टाईट बांधले तरी सुद्धा ते निघायला नको यासाठी. आणि आता जी काही आधीचं आपण नॉट लावली तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करून घ्यायची, जेणेकरून दोन्ही पण नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जावत आणि फिनिशिंग आणि फिटिंग अगदी व्यवस्थित प्रॉपर यावी त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि फायनली ते आपल्याला लावून झालेलं आहे. आता आपण हे बांधून बघूयात. लूज टाईट खरं तर ते घातल्यानंतर कसं ना गळा पण आपला स्प्रेड होतच असतो. आणि बघा मग फायनली आपली ही डिझाईन रेडी झालेली आहे. सो बघा मग अगदी छोटासा काठ कमरेच्या साईडला लावला. हँगिंगची मस्त अशी लेस लावलेली आहे आणि रेड आणि गोल्डन कलरची सुद्धा लेस आहे. सो खूप सुंदर असं पानगळ्यावरची ट्रेंडिंग न्यू लुक मधली आपण ही आज ब्लाउज डिझाईन बनवून घेतलेली आहे. खरं तर याची पद्धत खूप सोपी आहे. अगदी कमी वेळेमध्ये आपली ही डिझाईन सुद्धा रेडी होते. फिनिशिंग वगैरे एकदम प्रॉपर आलेली आहे. मी तुम्हाला फिनिशिंगच्या टिप्स सुद्धा संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना सांगितलेल्या आहे. त्या जर फॉलो करून तुम्ही डिझाईन बनवली तर नक्कीच तुमची डिझाईन सुद्धा छान अशी परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग सहित रेडी होईल. आणि मी म्हटल्याप्रमाणे याची पद्धत खूप सोपी आहे. म्हणजे जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून पानगळ्यावरची ही डिझाईन सहज बनवता येईल. बऱ्याचदा आपल्याकडे कमी काठ असतो तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही ही डिझाईन बनवू शकतो. आणि काही कस्टमरची चॉईस ही पानगळा असते आणि पानगळ्यावर त्याच डिझाईन बघून कंटाळ येतो, काहीतरी वेगळी बनवायची असेल तर ह्या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन नक्कीच आवडेल. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूप म्हणजे खूप सुंदर असं लुक आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. फिनिशिंग वगैरे बघितल्यावरच लक्षात येते किती सुंदर अशी आलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे संपूर्ण डिझाईनची कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल याआधी डिझाईन बनवलेली नसेल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.